खेड्यांची जत्रा कारभारी जत्रा, खेड्यांची जत्रा कारभारी जत्रा, खेड्यांची जत्रा कारभारी जत्रा, कुळ्यांच्या बाजारी पावलो पावली खोतरो. 24 तास नळ अर्धा तास पाणी, 24 तास नळ अर्धा तास पाणी, थेंब थेंब गळत या नळामधून. बोला बोला दाकूम माकूम दाकूम माकूम दाकूम माकूम दाकूम माकूम दाकूम माकूम. काय झालं सकाळ सकाळ दात काढायला? लईच मिशावर ताव मारताय. हायच की मग मी तर न बांध. अहो काय नाही, काल नंदा सांगत होती तुमचं म्हातारं पडलं हिरीच्या कडेला तोल जाऊन. हिला हिनं कुठनं बघितलं? तोल जाऊन पडायला मी काय म्हातारा आहे काय? आज धत्रात पाय अडकला होता म्हणून पडलो. बरं हिरीत नाही पडलात. अहो गावात जाऊन केवायसी बिवायसी ती बघा, 3 महिने झाले लाडक्या बहिणीचे पैसे मला आले नाहीत. तुला जावं लागतंय अमोलकडे, जा दस्त्रीवर अंगठा लावायला. तिथं लाडक्या भावाला काय इज्जत आहे? बरं आमच्या केशाला कात्री लावून सरकार लाडक्या बहिणीला पैसे द्यायला लागलंय. शेतमालाला भाव द्या आधी म्हणावं. नका लावू पनवती, बंद होतील माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे. ते होणारच आहेत आता, झालं त्यांचं काम. होय व मला द्या की 3000 रुपये, संक्रांतीला चांगली साडी घ्यायची आहे. घेऊ घेऊ, तोपर्यंत उसाचं बिल आलं तर. कुणी कुणाच्या कापल्याला कणगुळीवर मुतत नाही. आणि मी 5 वर्ष झालं सरपंचाच्या मागं लागलोय, पण सरपंच काय माझ्या लग्नाचं बघत नाहीत. 700 रुपयानं गडी मिळत नाही, आणि मी तर मिस्त्री आहे राव. आम्ही 1200 काम करत नाही. काय करता, लग्न जुळत नाही म्हणून नाईलाजानं करावं लागतंय. अरे काय बडबड करतोय एकटाच? वेळ लागेल तुला. आता येडच लागायचं राहिलंय सरपंच. सरपंच, आज निवडणुकीला उभं राहणार जगताप साहेब येणार आहेत. आपल्या वार्डातील मताची जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्यावर? आपल्यावर म्हणजे तुमच्यावर. मी बी आहे की तुमच्या हा बरोबर. हा हा मग ठीक आहे. ये बस. थंड वगैरे काय घेणार का? आपण चालू केलंय नर्सरीवर. एक जिरा द्या सरपंच. 20 रुपये सुट्टा आहेत का? नको नको, नंतर घेऊ मग. मग काय त्याला फुकट वाटलं काय? सरपंच 10 जिरा 20 ला ऐकत आहे. बिझनेस झालं का तू चालू? कर तुझं काम ते तिकडं. सरपंच मग माझ्या लग्नाचं बघा. अरे हो तिकडे कर तेवढं राहिलेलं काम पूर्ण. नमस्कार सरपंच. नमस्कार नमस्कार नमस्कार. असू द्या असू द्या असू द्या. या बसा बसा. थंड वगैरे काय? 20 रुपये. काय हे तो ग बस. खाली इथं वस्तीवर 80 मतदान आहे, आपण जाऊन येऊ. चला मग, कशाला उशीर, आपण जाऊन चला पटकन काम बघू आधी. हा चला. सरपंच काय कोणाला थंड पाहिजेत नाही, आणि माझ्या लग्नाचं बी काय बघत नाही. चला मतदानाचं बघू. चला चला चला. चल. ह्या वस्तीवर
2 घरं सोडली तर अख्खी वस्ती माझ्या पाठीमागं आहे. बर बर बर. हा विकास केलेला आहे उगाच नाही. नाही विकासशिवाय कोण आपल्याला मतदान देणार नाही. हा. विकास महत्वाचा आहे. चला मग खाली जाऊ. चला. हा जगताप साहेबाला सांगून बघा तेवढं माझं. काय विषय आहे सरपंचांचा? काय त्याच्या लग्नाचा विषय आहे. नको नको चला मग. माझं काय ऐकणार नाही ते बाबा. अहो सरपंच आलेत. अहो सरपंच आलेत. हा सरपंच आलं का? सरपंच आलो अंगर काढून. राम 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 राम. थांबा थांबा चटे टाकतो. थांबा थांबा. या सरपंच कस काय यानं केलं? काय झालं? हे लोक कोण आहेत? जगताप साहेब येणाऱ्या निवडणुकीला उभा राहिलेले आहेत, त्यांच्या प्रचारासाठी आलोय. बर 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 बर. राहू दे राहू दे साहेब राहू दे. पाय पडतो. राजा असू द्या. ठीक आहे. या बसा 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 सगळी बसा. ए चटाक अहो सकाळी दूध मांजरानं पिऊन टाकलंय. कोरा टाक मग. साखर संपली. मला साखर कमी लागते, मला शुगर आहे. ए गबस शुगर आहे. अण्णा ताण घेऊ नका. बर सरपंच मत किती आहे त्यांची आपल्याला? ह्यांचे अण्णा वहिनी आणि 2 मुलं अशी 4 मत आहे ती. बरं 2000 रुपये देऊन टाका त्यांना. थांबा चहा टाकते. नको नको पैसे घेऊन मी काय मत टाकणार माणूस आहे काय? येडच आहे म्हातारं. घ्या अण्णा समजायला दिलं तर. आणि नको नको अण्णा लक्ष्मी नको म्हणू नये. 1 मिनिट हा. नंदिनी कशाला आली तू सकाळ सकाळ इकडे? अगो बया या की तुम्ही घरी सांगते की इंग्लिश मधून. सैराट बर. इथं जगताप साहेब आले तर 4 चौकाची इज्जत आहे मला. आपलं काय असेल ते घरी आल्यावर बघू. तुझा हो का? बरं या घरी. गब्बस. होय तुमचं बरोबर आहे. मला 500 नको, मला 10 रुपये द्या. अण्णा 10 रुपये मागून आमची इज्जत घालवता काय? अण्णा मजाक करू नका 10 रुपये मागून. साहेब मजा तर तुम्ही आमची करता. कमीत कमी रोज चहा प्यायला 10 रुपये तर देत चला. मला नाही समजलं. सरपंच मोबाईलमध्ये हिशेब लिहा. 365 गुणिले 5 किती झाले? 1825 दिवस होते ते. आता 1825 भागिले 500 करा. 3.6 पैसे. साहेब 3.6 पैसे देऊन आमची इज्जत करता काय? अहो साहेब माझ्या मिशीचाच मेंटेनन्स आहे महिना 100 रुपये. बरोबर आहे की. दाय करायचा सेफ द्यायचा सोपं आहे का अण्णा? सरपंच तुम्हाला पटतंय का? आपल्याला हे 500 रुपये देणार आणि पुढल्या 5 वर्षाला हे फॉर्च्युनर घेऊन येणार. हे बघा सरपंच तुमचे 5 वर्ष संपत आले. तुम्ही गावचा विकास केला. तुम्ही ज्यावेळेस बोलवलं त्यावेळेस दावत येता. तुमच्याकडून 1 रुपया न घेता आम्ही तुम्हाला निवडून दिलं. तुम्ही बरं खरं आहे बरं का? आणि तुम्हाला पैसे द्यायचे तर 10 रुपये द्या. मी रोज चहा पितो त्याचा. 10 रुपये प्रमाणे 1800 दिवसाचे 18,000 होतात. पण आम्ही 4 लोक आहेत. एकूण 72,000 रुपये होतात. द्या. नवीन उभं राहायला साहेब पहिल्याच वेळेस पैसे वाटताय. मला शहराचा विकास करायचा आहे का शहराला लुटायचं आहे ते आधी ठरवा तुम्ही. आमचं ठरलंय. आमचं मत विकासाला. अण्णा तुमच्यामुळे आमचं डोळं उघडलं. साहेब तुमची बॅग घ्या निघा आता, नाहीतर इथली लोक बॅग बी घेतील आणि तुम्हाला मत बी देणार नाहीत. ए चल चल बाबा. ठीक आहे बॅग तुमची नको बाबा मला. नमस्कार, मी संजय अनंतराव पवार, लेखक दिग्दर्शक
येड्यांची जत्रा कारभारी सत्रा. सदर व्हिडिओ हा मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून बनवलेला आहे. इथे कोणाच्या भावना दुखावल्यास मी तर नाहीच, पण माझी टीम सुद्धा जबाबदार राहणार नाही. कारण तुमचे एक मत सरकार पाडू शकते किंवा तुमचे एक मत सरकार उभे करू शकते. 1500 रुपये तुमचे एका दिवसाच्या कमाईसाठी तुम्ही लाचार होऊन तुमचे मत विकू नका. योग्य उमेदवाराला मत द्या. आणि हा संदेश आवडल्यास नक्की तुमच्या 5 मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावा. हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघत राहा. धन्यवाद. येड्यांची जत्रा